नमस्कार, मी रेणुका। कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन लागू झाला आणि याचा सगळ्याच क्षेत्रांवर परिणाम पाहायला मिळतोय। यात 12 बलुतेदारांना देखील या लॉकडाऊनचा मोठा फटका बसलाय। ज्यांचं हातावर पोट आहे, ज्यांचं आर्थिक उत्पन्न हाताच्या बोटावर मोजता येतं इतकंच आहे, या 12 बलुतेदारांची नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्यांचा पारंपरिक व्यवसाय सुरू आहे की त्याने नवीन व्यवसाय त्यांना सुरू करावा लागलाय आणि त्यांच्यासमोर नेमके कोणकोणते प्रश्न आहेत, या लॉकडाऊनमध्ये ते उदरनिर्वाह कसा करतायत, या सगळ्याचा सामना ते कसा करतायत, या सगळ्याचा आढावा आपण या विशेष कार्यक्रमात घेणार आहोत। व्यथा बलुतेदारांची। सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि सलून व्यवसायावर देखील याचा परिणाम झालाय। 2 ते 2.5 महिन्यांपासून हा व्यवसाय बंद आहे आणि त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। अनेक ठिकाणी या समाजानं निवेदनं देखील दिली आहेत। रोजगारच नाही तर घर कसं चालवू असा प्रश्न या सगळ्यांसमोर उभा ठाकलाय। हे असंच जर चालू राहिलं तर आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर येऊ शकते, अशा प्रतिक्रिया नाभिक समाजातल्या व्यावसायिकांनी दिल्या आहेत। त्यामुळे रोजगार नाही तर घर कशी चालवू असं म्हणणारा या समाजाच्या व्यथा काय आहेत, ते आपला उदरनिर्वाह कसा करतायत, या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। गेल्या 2.5 महिन्यापासून जे नाभिक समाजाची जी सलूनची दुकानं आहेत ती बंद आहेत आणि त्याच्यामुळं खेडमधल्या अनेक जे सलूनचा व्यवसाय करणारे जे नाभिक समाजातले लोक आहेत त्यांचं जवळपास उपासमारीची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। आपल्यासोबत काही व्यावसायिक आहेत, आपण त्यांना विचारूया। साहेब, गेले 2.5 महिने आपला व्यवसाय बंद आहे, तुमचे परिवारामध्ये काय अडचणी आहेत? आमच्या परिवारामध्ये आम्ही खाणारे कमवणारे 2 भाऊ आहेत आणि खाणारे आमचे 8 माणसं आहेत आणि आज 2.5 महिने अक्षरशः म्हणजे गेले 2 वर्ष आमची पायमल्ली चाललेलीच आहे। आम्ही किती भरपूर प्रकारे निवेदनं दिलेली आहेत सरकारी ह्यांना, अधिकाऱ्यांना, कलेक्टरपर्यंत, पण आमचा कोणी काय विचार करत नाही आणि आम्हाला अक्षरशः आता आत्महत्येची प्रयत्न करण्याची इतकी प्रवृत्ती झालेली आहे आणि कोण आम्हाला विचारत पण नाही की बाबा तुम्ही काय करताय। दुकानाच्या इथं आल्यानंतर पोलीस, नगरपालिकेचे माणसं सगळे येऊन आम्हाला बडबडतात, दुकानं बंद करा, दुकानाच्या इथं थांबायचं नाही आणि कुणाच्या घराच्या इथं कामाला गेलं तिथं पण आम्हाला बडबडतात आणि हकलवतात आणि मग आम्ही खायचं काय आणि भीक तर मागू नको आणि पोट पण भरू नको अशी अवस्था झालेली आहे आमची आणि कोण आमच्याकडे लक्षच देत नाही आहे। यासाठी आम्ही आज लोकमत चॅनलवर बोलत आहोत। भीक पण मागू नको आणि पोट पण भरू नको, एकंदरीत अशी अवस्था झालेली आहे। मला सांगा, 2.5 महिने आपला व्यवसाय बंद आहे, काय परिस्थिती आहे घरी? एक समाजाची दिशा आणि दशा अशा प्रकारची आमची परिस्थिती झालेली आहे। तर समाज बांधव म्हणून आम्ही अत्यंत भरपूर काय निवेदनं जिल्ह्यापासून तर महाराष्ट्र लेवलला आम्ही भरपूर निवेदनं महाराष्ट्रात जिकडं तिकडे दिलेली आहेत। प्रत्येक ठिकाणी आमच्यावर प्रत्येक वेळी समाजावर अन्यायच होत आहे। घरी काय परिस्थिती आहे? आपल्या उद्योग बंद आहे, उद्योग बंद करून, दुकानं बंद करून शासनाचा नियम पाळायची खबरदारी आम्ही घेतलेली आहे, परंतु आम्ही खाणार काय? आम्हाला कमवायची शासनाने बंदी केल्यामुळं आम्हाला जसं रिक्षावाल्यांना 2 सीटची परवानगी आहे, जसं इतर लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळून आपापले धंदे व्यवहार तुम्ही करा आणि अशा पद्धतीचं आम्हाला कोणताही हे करूनच देत नाही, तुम्ही धंदाच करायचा नाही, अशा पद्धतीने उपासमारीची वेळ आली अशा आणि आम्ही करणार काय अशी परिस्थिती आमच्यात निर्माण झालेली आहे। आपण बघतो की या ठिकाणी गेले 2.5 महिने यांचा जो व्यवसाय आहे तो बंद आहे। काही नियम आम्हाला घालून द्या आणि जेणेकरून आमची रोजीरोटी सुरू होईल अशी मागणी एकंदरीत इथल्या नाभिक समाजाकडून केलेली आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। नाभिक समाजाच्या व्यथा पण ऐकल्या आणि या कोरोनाचा कुंभार व्यवसायाला देखील मोठा फटका बसला, कारण आर्थिक उलाढालच थांबली आणि त्याच्यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न त्यांनाही पडलाय। लॉकडाऊनमुळे सध्या काम बंद आहे, उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न कायम आहे। माल खरेदीकडे देखील ग्राहकांनी पाठ फिरवली आहे आणि व्यवसाय सुरू करायला परवानगी मिळावी यासाठी सरकारकडे देखील या सगळ्यांनी मागणी केलेली आहे। कोरोनामुळे पूर्ण माल भरला मी, बरोबर आहे, 1 ते 1.5 लाखाचा माल भरला। घरी खाणार काय? तेच पैसे विकायचे, तेच पैसे अजूनही माझा 75% माल शिल्लक आहे।
मग त्याच्यामुळे काही हे नाही आहे ना, आम्हाला काही सवलती नाही आहे, कोणत्याच गोष्टीची नाही आहे. फक्त काय 1 महिन्याचं धान्य फ्री दिल्यानं होऊन पोट थोडी भरणार आहे. कोरोना आल्यामुळे काहीच माल आमचा विकला नाही आहे. 1.5-2 लाखाचा माल भरला आहे, तो तसाच पडला आहे. आता आम्ही का करावं का नाही काही समजून नाही राहिलं मला. आमची परिस्थिती अशी झाली आहे की जसा माल आला आहे तसाच पडला आहे. कोरोनामुळे अशी परिस्थिती आली आहे का मालही आम्ही विकू शकलो नाही. काही नाही, बंद असल्यामुळे आम्ही काही माल विकला नाही. आणि वर्ध्यानंतर जाऊयात आपण अमरावतीमध्ये, कारण तिथली परिस्थिती काय आहे ती देखील आपण बघणार आहोत. तिथला देखील सलून व्यावसायिक अडचणीत आलाय. लॉकडाऊनमुळे दुकानं बंद आहेत, त्यामुळे प्रपंच चालवायचा कसा, उदरनिर्वाह कसा करायचा अशी भ्रांत इथल्या व्यावसायिकांना देखील आहे. आणि त्या समाजाने देखील मदतीची अपेक्षा सरकारकडून केली आहे. त्यांच्याशी केलेली ही बातचीत बघूया. गेल्या वर्षभरापासून देशावर कोरोनाचं सावट आहे आणि या सावटामुळं अनेकांचे व्यवसाय जे आहेत ते व्यवसाय बंद पडलेले आहेत. त्यांच्यामुळं उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण यांच्यासोबत बोलूया. हेअर आर्टचे जे मालक आहेत. काका, मला सांगा, किती दिवसापासून दुकान बंद आहे? या लॉकडाऊनमुळे तुमचं काय लॉकडाऊन बंद आहे तेव्हापासून आमची दुकान बंद आहे. आमचा बाबू आहे, तो एकटा काय करन? लाईनचं बिल आहे, टॅक्स आहे, काय करन? लेकरं लहान लहान आहे. हां, काही सपोर्ट नाही कोणाचा. लेकराचा सपोर्ट आहे, आजचे घरचे लोक आहे, त्याला पोषण कसं करन? अच्छा, यांची मुलगा सुद्धा आपल्यासोबत आहे. दादा, मला सांगा, किती वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे, पिढीजात व्यवसाय आहे, आणि या लॉकडाऊनमुळे नेमकं काय तुमच्यावर परिणाम होत आहे? हा सलून व्यवसाय हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि जो जेव्हापासून लॉकडाऊन लागलं तेव्हापासून आम्हाला खूप कष्ट होत आहे. जीवन जगणं खूप कठीण झालेलं आहे, कारण लेकराच्या शाळेच्या फीस आहे, लाईनचं बिल आहे, घरात जे खायला जे लागते ते लागणंच आहे. त्याच्यामुळे परिस्थिती खूप गंभीर झाली. व्यवसाय बंद आहे, सरकार काही मदत करत नाही. सरकार फक्त हवेत गोळीबार करते, आम्ही हे देऊ ते देऊ. पण जो 12 बलुतेदार समाज आहे त्याच्यातला न्हावी समाज हा खूप छोटा समाज आहे आणि ह्या समाजाला आजपर्यंत शासनाने कोणतीच मदत दिलेली नाही. शासन फक्त निवडणुका आल्या का प्रत्येकाचा वापर करून घेणं, न्हावी समाजाचा मोठ्या प्रमाणात राजकीय लोक वापर करून घेतात. यांच्याजवळून बोलून घेणं, सर्व गोष्टी करणं, आणि यांना काहीच मदत केली नाही, लॉकडाऊनमध्येही नाही. आता हा दुकान बंद असल्यावर तुम्हाला नेमकी कोणती अडचण नाही? दुकान बंद केल्यामुळे घरात जे तुमचं प्यायचं जे सामान लागते ते तर लागणारच आहे. आई वडील म्हातारे आहे, लहान, मला 3 मुलीकर आहे, एक मोठा आहे आणि 2 जुळे आहेत. त्याच्यामुळे परिवार मोठा, आई वडील आहे, तर खाण्यापिण्याचे खूप वाके होत आहे व्यवसाय बंद असल्यामुळे. तुझी सरकारला काय विनंती राहील? सरकारला आमची हेच विनंती आहे का जे गरीब गरजू किंवा आमच्या समाजाचे न्हावी समाजातले जे लोक आहेत त्यांना काहीतरी आर्थिक पॅकेज देण्यात यावं. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आणि आता जाऊयात नांदेडला. नांदेडमध्ये एका बँड पथक चालवणाऱ्या कलाकाराला देखील या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. आता बँडचा व्यवसाय सोडून टरबूज विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. चंद्रकांत सोनकांबळे असं या कलाकाराचं नाव आहे. त्यांच्या बँड पथकात 40 कलाकार होते, पण लॉकडाऊनमुळे अनेक समारंभांवर निर्बंध आले आणि त्याचा फटका बँड पथकांना देखील बसला. कलाकारांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे मिळेल ते काम करून कलाकार आता उदरनिर्वाह करतायत. कोरोना व्हायरसमुळं बँडचे धंदे पूर्ण टोटल बंद आहेत. माझ्याकडे बँड, घोडा, फेटे आणि तुतारीचा संच असा हे मिळून 4 संच एकत्र चालत होते. या सगळ्यावर बंदी आल्यामुळं माझ्यावर आता एक गरीब परिस्थितीनं आता एक टरबूज विकण्याचा व्यवसाय चालू केला आहे. त्याच्यामध्ये माझे जेवढे पोरं आहेत बँडमधले 30-20 पोरं असून त्या पोराला आता रोज मंजुरी काही तर काम भेटावं म्हणून एक टरबूज विकायचा व्यवसाय चालू केला आहे. आपण बघतोय यातूनही मार्ग काढून त्यांनी उदरनिर्वाह सुरू करण्यासाठीची खटपट सुरू ठेवलेली दिसते. यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.